नमस्कार, मी अपर्णा कुलकर्णी आणि आज एक वेगळाच विषय घेऊन मी आलेली आहे. काल 2 गोष्टी अ, दिवसभरामध्ये अशा घडल्या, की ज्या एक खूप आनंदाची होती आणि एक खूप वाईट अनुभव होता. तर हे दोन्ही अनुभव तुमच्याशी शेअर करावेत म्हणून मी आज आलेली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा पहिला पहिला मी अर्थात आनंदाचा सांगते. काल मी पहिल्यांदाच ऑनलाईन साडी विक्रीसाठी व्हिडिओ टाकला आणि त्याला 1-2 तासामध्येच पहिली ऑर्डर ती माझी प्लेस झाली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लगेचच मी ती कालच्या काल कुरिअर पण केली. त्यामुळे मी काल प्रचंड आनंदात होते. मी जसं आता सांगितल्याप्रमाणे आता दुसऱ्या मुद्द्याकडे आणि अतिशय गंभीर अशा मुद्द्याकडे मी वळते, की मी आत्ता जसं सांगितलं, की मी घरातून साडी स्टुडिओ चालवते. माझ्याकडे साड्यांचा स्टॉक असतो आणि त्या संदर्भामध्ये मी काही साड्या मागवलेल्या होत्या, जे मोठं पार्सल माझं येणार होतं. तर त्यांनी त्या व्यापाऱ्यांनी जे मला एक नंबर पाठवलेला होता कुरिअरचा आणि ट्रॅकिंग आयडी हल्ली असतो आपल्याला माहिती आहे. तर तसा ट्रॅकिंग नंबर पण पाठवलेला होता. तर काल आज मला म्हणजे दुसऱ्या दिवशी मला जायचंय आता गावाला जायचं होतं आणि घरात कुणीही नसणार. एवढं मोठं पार्सल आलं तर ते परत जाईल, ह्या कारणाने मी थोडीशी जरा पॅनिक झाले आणि मी त्या कुरिअर सर्व्हिसला फोन केला. त्यांनी जो ट्रॅकिंग आयडीवरती एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला होता, की ह्या कॉन्टॅक्टला तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या डिलिव्हरी संदर्भात बोलू शकता. असं आपल्याला येतो ट्रॅकिंग नंतर हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर तसा नंबर आल्यानंतर मी त्यांना फोन केला. तर फोन केल्यानंतर 2 रिंग नंतर फोन कट झाला. आधी एंगेज लागला, मग कट झाला. मग मला असं वाटलं, की दुसऱ्या कोणाशी बोलत असतील म्हणून असं झालं असेल आणि 1-2च सेकंदामध्ये मला दुसऱ्या नंबरवरून फोन आला. आता त्यांनी विचारलं, की "तुम्ही कुरिअर सर्व्हिसला फोन केला होता ना?" तर मी त्या पॅनिक मोडमध्ये होते आणि मला काहीही करून ते कुरिअर कालच्या काल मिळवायचं होतं. त्याच्यामुळे मी त्यांना "हो, हो, मी कुरिअरला फोन केला होता." तर तो म्हणे, "हां, मी एक्झिक्युटिव्ह बोलतोय आणि तुमचा कुरिअर तुम्हाला मिळू शकत नाही. तुमचा काय प्रॉब्लेम आहे?" विचारलं. तर मी सांगितलं, की "नाही, मी उद्या नसणार आहे आणि मला आज जर डिलिव्हरी मिळाली तर चांगलं होईल. माझ्यासाठी ते चांगलं आहे." तर त्यावरती त्यांनी असं सांगितलं, की "आजच्या आज कुरिअर मी तुम्हाला देऊ शकतो. मी 10च्या आत तुम्हाला कुरिअर देईन. पण काय झालेलं आहे, की आमची सिस्टीम डाउन झालेली आहे, हॅक झालेली आहे काहीतरी सांगितलं आणि सांगितलं, की तुम्ही अपडेट करा ती सिस्टीम आणि मी तुम्हाला सांगतो तसं तुम्ही फॉलो करा." तर त्यांनी मला WhatsAppवरती माझ्या पार्सलचा फोटो पण पाठवला. मला ट्रॅकिंग आयडी विचारला. तेव्हा माझ्या डोक्यात हे आलं नाही, की हा जर कुरिअरचा माणूस आहे, तर ह्याने ट्रॅकिंग आयडी का विचारला मला? पण एक असतं ना आपण कितीही शहाणे असलो तरी हा गाढवपणा जो व्हायचा, गाढवपणा शुद्ध गाढवपणा माझ्याकडून झाला, की मी त्याला ट्रॅकिंग आयडी पण दिला. तर त्याने मला सांगितलं, की "मी सांगतो ते सगळ्या स्टेप्स फॉलो करा आणि हे ॲप तुम्ही अपडेट करा. तर तुम्हाला मग तुमचा ॲड्रेस तुमचा जो इथे चेंज ॲड्रेस दिसतोय, तो तुम्हाला करता येईल. अदरवाईज तुम्हाला करता येणार नाही." तर माझ्या अजिबात म्हणजे माहिती नाही काय कुठे बुद्धी गेली होती. तर मी ते सगळं त्याने सांगेल तसं केलं आणि शेवटी त्याने सांगितलं, की "तुम्ही हे ॲप डाउनलोड करा." असं सांगितल्यानंतर थोडंसं डोक्याची घंटा वाजली आणि तिथे मेसेज पण आला, की हा तुमच्या ह्याच्यासाठी डेंजरस असू शकतो. म्हटल्यानंतर मी सावध झाले. माझे मिस्टर पण बरोबर होते आणि ते म्हणाले, की "नाही, आम्ही हे नाही करणार." मी पण सांगितलं, की "मी हे नाही करणार आहे." तर तिकडून तो खूप पॅनिक होऊन ओरडत होता, की "मग तुमचं कुरिअर परत जाईल, मग तुम्ही कसं करणार? मग ते तुम्हाला मिळणार नाही." तर मी म्हटलं, "हे ठीक आहे, परत जायचं तर तुम्ही परत पाठवा." तर तो म्हणाला, "मग मी मेल टाकू का तसा, की मी परत पाठवतोय?" म्हटलं, "हो, तुम्ही करा मेल." आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांनी मला जी प्रोसेस सांगितली करायला, त्याच्यामध्ये माझं Google Play त्याने मला डिसेबल करायला लावलं होतं. जे मला ह्या सगळ्या खूप तो फास्ट सांगत होता, त्या गडबडीमध्ये मला हे सगळं लक्षात नाही आलं आणि मी ते Google Play जे आहे ते डिसेबल केलेलं होतं. आणि त्याला आम्ही नाही करत सांगितल्यानंतर तो फोन कट केल्यानंतर मिस्टरांनी त्यांच्या फोनवरून त्याला जेव्हा फोन लावला, तेव्हा लक्षात आलं, की त्याच्यावरती फ्रॉड असं दिसलं, की तो नंबर टाकल्यानंतर त्यांच्याकडे नंबरचं हे असल्यामुळे त्यांना ते दिसलं आणि मग लक्षात आलं, की आपलं काहीतरी गडबड झालेली आहे. ताबडतोब माझ्या भाच्याला बोलवून घेतलं आणि मग ते Google Play इनेबल करून घेतलं. मग कुठे काही झालं नाही ना, हे नाही ना, सगळं बघितलं. तो म्हणाला, की घाबरण्याचं कारण नाही. कारण तसं झालं असतं तर फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये तुझा मोबाईल हॅक झाला असता तुझा आणि तुझ्या अकाउंट्सवरचं किंवा जे काय आहे ते सगळी गडबड झाली असती. तर मला हे
प्रचंड भीतीदायक वाटलं. मी म्हटलं की ह्याच्या आधी सुद्धा ह्याच सेम कुरिअर कडून हा अनुभव मला असा आलेला होता की मी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की लगेच फोन कट करून दुसऱ्या फोनवरून केला आणि सांगितलं मी लिंक पाठवतोय, तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा, तुम्हाला तुमचं ट्रॅकिंग मिळेल. तर तेव्हा मी शहाणपणा केला होता. म्हटलं मी नाही लिंक वगैरे हे करणार, तुम्ही काय करायचंय ते करा, माझं कुरिअर मला मिळालं पाहिजे. तो तेव्हाचा शहाणपणा काल मला वाटतं मी जास्त पॅनिक असल्यामुळे माझ्यामध्ये नव्हता किंवा आपण म्हणतो ना, आणि पॅनिक सिच्युएशन्स मध्येच अशा घटना घडत असतात. तर भाचा आल्यामुळे त्याच्याकडून मी समजून घेतलं सगळं. तर त्याने मला तेच सांगितलं की 2 प्रकारचे फ्रॉड असतात, एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन. असं तो मला बरंच काय काय सांगत होता. तर त्यांनी सांगितलं की कधी आता आपल्याला हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे की कुठल्याही लिंक्सवरती क्लिक करायचं नाही. हे आपल्याला सगळ्यांना समजून चुकलंय. पण WhatsApp वरती अशा पद्धतीने पण हे बाकीचे जे आता ॲप आहेत, WhatsApp म्हणा किंवा Google Pay म्हणा, हे लोक सुद्धा तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतात आधी. तर पॅनिक जेव्हा आपण असतो ना, तेव्हाच सगळ्यात जास्त शांततेची गरज असते आणि तेव्हाच जास्त तुम्ही खूप डोकं शांत ठेवून ह्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. मला असं वाटलं नव्हतं की माझ्या बाबतीत कधी असं घडेल. कारण असतं ना की मी तर असं काही करणारच नाही. असं नाही. आपण पॅनिक मोडमध्ये अशा गोष्टी करतो. तर ह्यापासून सगळ्यांनी धडा घ्यावा आणि कुरिअर सर्व्हिसेसच्या बाबतीत स्पेशली, कारण खूप बायका हा व्यवसाय करतायत सध्या. खूप जास्त हिरिरीने व्यवसायामध्ये उतरलेल्या आहेत आणि आजकाल सगळंच ऑनलाईन झाल्यामुळे तुम्हाला ह्या स्थितीशी सगळ्याशी जुळवून घ्यायचं आहे. पण म्हणून घाबरून नाही जायचंय. पण आपण कधीही पॅनिक व्हायचं नाही, हा कालचा धडा मी घेतला आणि मला असं वाटलं की मी हे सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगावं, ज्या व्यवसाय करतायत, ज्या छोटे-मोठे व्यवसाय करतात, ज्यांना कुरिअरशी सारखा संबंध येतो, तर ह्याला संबंधात सांगावं म्हणून मी स्पेशली आजचा व्हिडिओ करतीये. खूप चांगल्या-चांगल्या नावाजलेल्या संस्थांच्या बाबतीत असे घोळ घडतायत. अजून एक घटना अशी ओघाने आता हे फ्रॉडचा उल्लेख झालाय म्हणून मी सांगते, की एक संस्थान आहे, शेगावचं संस्थान जे आहे, तर त्यांची म्हणजे हॅक केली आहे वेबसाईट की त्यांनी वेगळीच त्या नावाने काढली आहे मला माहिती नाही. पण तुम्ही उज्जैनला गजानन महाराजांच्यासाठी किंवा नाशिकला कुठल्याही गजानन महाराजांच्यासाठी तुम्ही जेव्हा स्टेसाठी विचारता, तर तेव्हा तिथे ते तुमच्याकडून सांगतात की तुम्ही पैसे पाठवा, आम्ही तुमचं बुकिंग करतो आणि ते बुकिंग होत नाही, ते पैसे जातात आपले. आणि मी जेव्हा नाशिकला फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की अशी घटना घडतेय, तेव्हा त्यांनी मला हे सांगितलं होतं की आमची अशी कुठलीही वेबसाईट नाही आणि आम्ही ऑनलाईन बुकिंग घेतच नाहीत मुळात. हे सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष तिथे येता आणि तुम्ही सांगता की गरज आहे तेव्हाच तुम्हाला राहण्यासाठी जागा मिळते. तर अशाही पद्धतीचे फ्रॉड आजकाल खूप जास्त यायला लागलेले आहेत. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे, कुठल्याही स्थितीमध्ये पॅनिक करायचं नाही. कुणीही सांगितलं तरी आपला फोनचा ऍक्सेस कोणालाही द्यायचा नाही आणि त्याने सांगितलेल्या कुठल्याही इन्स्ट्रक्शन, अननोन माणसाच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायच्या नाहीत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचं पार्सल तुम्हाला जरी मिळालेलं नसलं, तुम्ही पैसे भरलेले आहेत, पार्सल परत गेलं तरी ज्याच्याकडून आपण घेतलंय त्याची पण ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, हे आपण सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं. आणि इथून पुढे अशा घटनांना सामोरं जायला लागू नये म्हणून काही प्रिकॉशन, काही काळज्या आपण घेतल्या पाहिजेत. माझ्या बाबतीत हे असं घडणारच नाही, हा फाजील आत्मविश्वास अजिबात ठेवायचा नाही आणि खूप जास्त सतर्क राहायचं. तर मी त्याच्यासाठी खरं तर आलेली आहे. तो फोन नंबर सुद्धा मी ठेवला, नंतर मी त्याला ब्लॉक केलं. मी सायबर कंप्लेंट सुद्धा करणार आहे त्या फोनची आज, की ह्या फोनवरून मला अशा अशा पद्धतीचा फ्रॉड करण्याचा प्रयत्न झालेला आहे, हे मी सायबरला सुद्धा कंप्लेंट करणार आहे. तर तुमच्यापर्यंत हे सगळं पोहोचवावं म्हणून मी आलेली आहे. धन्यवाद.